जालना में मनोज जरांगे ने धनंजय मुंडे पर बड़ा हमला बोला। जरांगे का कहना है कि पापी वृत्ति पर राजनीति खड़ी करने वाला नेता धनंजय मुंडे है। उन्होंने देवेंद्र फडणवीस और अजित पवार को भी चेतावनी दी कि यदि उन्होंने आंखें नहीं खोली तो मुंडे के पाप में वे भी झुलस जाएंगे। संतोष देशमुख हत्याकांड पर भी जरांगे ने कड़ा रुख दिखाया। उनका कहना है कि केस का अभी तक आरोपी छूटा हुआ है और गंभीर नतीजे फडणवीस और अजित पवार को भुगतने पड़ रहे हैं। जरांगे ने धनंजय मुंडे को तुरंत गिरफ्तार कर जाने की मांग की और इसी के साथ गौर से सुनिए क्या कहा मनोज जरांगे पाटील ने। असं जर तो म्हणला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही। जर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। तो मित्र असो किंवा तो स्वैर असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तर अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे। परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, जात कुठली असू द्या, महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो म्हणला असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी, भ्रष्टाचार करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, कुणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं, त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा, कोणालाही ब्लॅकमेल करायचं। मग मंत्री असेल, सरकार असेल, अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही, यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा, पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा। ही इतकं भयंकर पाप तो करत होता। जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे, किती पापी वृत्तीतून, किती गुंडगिरीतून ह्यो पैसा आणि राजकारण उभा करत होता। असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी, जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही। इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीसने अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत। नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाको ना।